नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला, पाहतोय महाफास्ट न्यूज 100। कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमध्ये शाहू महाराजांच्या प्रचाराची सक्ती, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी न्यू कॉलेज प्रशासनाला विचारला जाब। संजय मंडलिकांची ही भाषा महाराष्ट्र सहन करणार नाही, कोल्हापूरच्या गादीबद्दल महाराष्ट्राला आदर। संजय राऊतांची संजय मंडलिक यांच्या वक्तव्यावर टीका। संजय मंडलिकांना लीड द्या, 5 कोटींचा निधी मिळवा। कागल चंदगड तालुक्यामधील लीड देणाऱ्या तालुक्यांना मिळणार 5 कोटी। भाजपचे खासदार धनंजय महाडिकांचा कागलमधला प्रचार सभेतला व्हिडिओ व्हायरल। सिंधुदुर्गमध्ये कार्यकर्ता मेळाव्यामध्ये नितेश राणेंचा सरपंचांना सज्जडदम। मला हवा तसा लीड मिळाला नाही, तसंच तुम्हाला निधी मिळाला नाही तर माझी तक्रार करू नका, नितेश राणेंचं वक्तव्य। धनंजय महाडिक मतदारांना आमिष दाखवतात, नितेश राणे सरपंचांना धमक्या देतात। हे चित्र लोकशाहीसाठी मारक, निवडणूक आयोगाने दखल घ्यावी, संजय राऊतांची प्रतिक्रिया। शरद पवारांनी घेतली निंबूतमध्ये काकडे कुटुंबियांची भेट। संभाजी काकडेंच्या पत्नी आणि शामराव काकडेंच्या आई कंठावती काकडेंचं निधन। शरद पवारांकडून काकडे कुटुंबियांची सांत्वनपर भेट। युती धर्म पाळा, अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश। माढा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर देवगिरीवरील बैठकीदरम्यान सूचना। सुनेत्रा पवारांच्या प्रचार पत्रकामध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचाही फोटो। राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर पुण्यामध्ये लावलेल्या बॅनर आणि प्रचार पत्रकात राज ठाकरेंच्या फोटोंचा समावेश। पुण्याच्या वाघोलीमध्ये अजित पवार गटाचे कार्यकर्ते भाजपमध्ये। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ दाभाडेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। भाजपचे उमेदवार कपिल पाटलांच्या जाहीर मेळाव्याच्या पोस्टरवर राज ठाकरे आणि मनसे आमदार राजू पाटील यांचा फोटो। अमोल कीर्तीकर यांच्या विरोधामध्ये प्रचार करणार, गोरेगावमधील महायुतीच्या प्रचार सभेत गजानन कीर्तीकरांचं वक्तव्य। गजानन कीर्तीकर यांच्याकडून अमोल कीर्तीकरांच्या ईडी चौकशीवर नाराजी व्यक्त। गजानन कीर्तीकरांनी महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडण्याचं काम कसं झालं ते सांगितलं। शिंदे गटाला कोणती भीती दाखवली गेली, गजानन कीर्तीकरांच्या वक्तव्यातून दिसतं। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। रणजितसिंह मोहिते पाटील आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत। धैर्यशील मोहिते पाटलांकडून देखील कालच भाजप सदस्यत्वाचा राजीनामा। रणजितसिंह मोहिते पाटील शरद पवार गटात जाणार, सूत्रांची माहिती। माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव निश्चित झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं। 14 तारखेला मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश होईल आणि 16 तारखेला अर्ज भरणार। शरद पवारांच्या भेटीनंतर कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया। फडणवीसांनी आमच्याशी संपर्क साधला असता तर आज ही वेळ आली नसती। धैर्यशील मोहिते पाटलांच्या भाजप सदस्यत्वाच्या राजीनाम्यावर काका जयसिंह मोहिते पाटलांची प्रतिक्रिया। धैर्यशील मोहिते पाटलांचा राजीनामा स्वीकारला, प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही। भाजपनं मोहिते पाटील कुटुंबियांचा नेहमीच सन्मान राखला। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पियुष गोयल यांना मीच हरवू शकतो, माझी बाजू भक्कम, गोयल यांना घाबरत नाही। विनोद घोसाळकर, ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांचं वक्तव्य। राज ठाकरे लवकरच महायुतीच्या मंचावर येण्याची शक्यता। शिवाजी पार्कमध्ये 17 मेला महायुतीची प्रचार सभा। नरेंद्र मोदी आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीत सभा होण्याची शक्यता। शरद पवारांचा आधी सुद्धा एनडीएमध्ये जाण्याचा प्रयत्न। प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यानंतर छगन भुजबळ यांचाही दावा। 2014 मध्ये राष्ट्रवादीचा भाजपला बाहेरून पाठिंबा, भुजबळांकडून आठवण। शरद पवार कधीही भाजपसोबत जाणार नव्हते, विचारसरणी बदलायची नाही ही पवारांची भूमिका होती, म्हणून काही पक्ष फोडला। छगन भुजबळ पटेल यांच्या दाव्याला जयंत पाटलांचं उत्तर। उद्धव ठाकरे यांची आज पालघरमध्ये तोफ धडाडणार। महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर। हिंगोलीचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी हातगावमध्ये कार्यकर्त्यांसंवाद मेळाव्याला मुख्यमंत्री संबोधित करतील। शिंदे गटाच्या हातामध्ये काही राहिलं नाही, ठाणे कल्याणमध्ये गोंधळाचं वातावरण। शिंदेचे उमेदवार दिल्लीमधून जाहीर होतील असं दिसतं। संजय राऊतांची शिंदे गटावर टीका। नकली कोण आणि असली कोण हे भाजपनं नाही तर लोकांना ठरवू द्या। भाजपने एका पक्षाचे 2 तुकडे केले, जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। 2019ला पाठिंबा मागितला तेव्हाची सेना आणि आता शहांना नकली वाटते। शहांच्या टीकेला संजय राऊतांकडून देखील प्रत्युत्तर। तर असली कोण नकली कोण अमित शहा ठरवू शकत नाहीत, राऊतांची टीका। जयंत पाटलांनी घेतली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट। यड्रावकर यांच्या जयसिंगपूरमधील घरी दोघांची भेट। भेटीवेळी जयंत पाटलांचे पुत्र प्रतीक पाटीलही होते उपस्थित। सांगलीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवाराची घोषणा। राजू शेट्टींकडून सांगलीमध्ये महेश खराडे यांना उमेदवारी।
रामदास कदम आणि सदानंद कदम यांच्यातील वाद पेटण्याची शक्यता. सदानंद कदमांचा पत्रक काढून माध्यमांसमोर मी सांगणार असा इशारा. सदानंद कदम रामदास कदमांचे बंधू. भिवंडीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर कायम. काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे भिवंडीच्या जागेवर ठाम. 27 किंवा 28 तारखेला चोरगे अपक्ष अर्ज दाखल करणार. आदित्य ठाकरेंचा आज धारावी आणि नायगावमध्ये शाखा संवाद दौरा. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांसोबत संवाद साधणार. सुनेत्रा पवार राजगडच्या दौऱ्यावर. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांचा गावभेट दौऱ्यावर भर. सुप्रिया सुळे आज पुण्यातील भोर तालुक्याच्या दौऱ्यावर. कापूरहोळ, निगडे, धांगवडी या ठिकाणी गावांना सुप्रिया सुळे भेट देणार. सुप्रिया सुळेंसोबत आमदार संग्राम थोपटे दौऱ्यामध्ये सहभागी. महाविकास आघाडीमध्ये कुठेही नाराजी नाही. बुलढाण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांची माहिती. भंडाऱ्यामध्ये आज प्रकाश आंबेडकरांची तोफ धडाडणार. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. अकोल्यामध्ये वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकरांना उष्माघाताचा फटका. सुजात आंबेडकर यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदेंवर साताऱ्यामध्ये अँजिओप्लास्टी. सयाजी शिंदेंची छातीत दुखू लागल्यानंतर रुग्णालयामध्ये भरती. सयाजी शिंदेंची प्रकृती चांगली असल्याची डॉक्टरांची माहिती. नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी. पावसाळी वातावरणातही नितीन गडकरी यांच्याकडून जोरदार प्रचार. गोंदियामध्ये जेपी नड्डा यांची आज जाहीर सभा. भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का. काँग्रेसचे नेते आणि राजापूर तालुका कुणबी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर भाजपमध्ये प्रवेश करणार. बुलढाण्यामध्ये स्वतःच्याच तोंडाला काळं फासून शासनाचा निषेध. जिल्हा शल्य चिकित्सकाची बदली करण्याची वकील सतीश रोठे यांची मागणी. जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण भ्रष्टाचार करत असल्याची तक्रार. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे अपक्ष उमेदवार शकील सावंतांनी भरला उमेदवारी अर्ज. शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल. शिर्डीमध्ये मागील लोकसभा एकमेकांच्या विरोधात लढलेल्या उमेदवारांचा यंदा एकत्रित प्रचार. भाऊसाहेब कांबळे यंदा सदाशिव लोखंडे यांच्यासोबत प्रचारामध्ये सक्रिय. सोलापूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते प्रचार रथाचं उद्घाटन. प्रचार रथामधून भाजप उमेदवाराचा जोरदार प्रचार. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू. कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1,500 रुपयांचा भाव. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4,67,00,000 रुपयांचं सोनं जप्त. 11 जणांना अटक. कस्टम विभागाची कारवाई. नागपूरसह विदर्भाला आज अवकाळीचा इशारा. नागपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता. तर पावसाचा मुक्काम आणखी 2 दिवस वाढणार असल्याचा अंदाज.